वरळीमधल्या बावनचाळ परिसरामध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आणि इथला आढावा घेतलाय माझे सहकारी अक्षय यांनी। मुंबईच्या वरळी येथील बावनचाळ परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीने गोविंदा उत्सव साजरा केला जातोय। दहीहंडीला सलामी देण्यापूर्वी या ठिकाणच्या स्थानिक गोविंदा पथकाकडनं रहिवाशांकडनं या अशा पद्धतीने संपूर्ण या ठिकाणी असलेल्या 52ही चाळींना साखळी करून एक फेरा मारला जातो। सगळ्या चाळींना एक सलामी दिली जाते आणि यानंतर यांच्या माध्यमातून प्रत्येक चाळीसमोर उभ्या असलेल्या दहीहंडीला सलामी देत या हंड्या फोडल्या जातात आणि त्यानंतर हे गोविंदा पथक हे मार्गस्थ होतं संपूर्ण मुंबईमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी। आणि आपण आता सध्या चित्र बघतोय, गोविंदा पथक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। सर, तुम्ही मला सांगा तुमच्या माध्यमातून हे अशा काय वैशिष्ट्य आहे या दहीहंडीचं? हे दहीहंडीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सर्वांना एकत्र घेऊन हे आपला उत्सव साजरा करायचा आहे। हिंदू राष्ट्र आपल्याला बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांनी एकत्र येणे जरुरी आहे। त्यासाठी आपण हा सगळ्यांना एकत्र घेऊन हा सण साजरा करण्याचा उत्सव साजरा केलेला आहे। पण आपण बघतोय तुम्ही 52 वर्षापासून अशा पद्धतीची दहीहंडी साजरी करतायत या ठिकाणी। या 52 चाळ या चाळीचं काय वैशिष्ट्य आहे? 52 चाळीचं हे वैशिष्ट्य आहे की ही कामगारांची वस्ती आहे, ज्यांनी मिल कामगार घडवले मुंबईमध्ये। आज जे सण साजरे होत आहेत ते मिल कामगारांमुळे होत आहेत, त्याचं ते वैशिष्ट्य आहे 52 चाळ। अलीकडे आपण बघतोय अनेक चाळींचा पुनर्विकास होतोय, त्यामुळं या चाळी जशा नष्ट होत आहेत, टॉवर्स होत आहेत, तशी संस्कृती नष्ट होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, जोपर्यंत या मिल कामगार या 52 चाळीत आहे आणि या वरळीत आहे आणि प्रत्येक मराठी माणूस ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न करणार आहे। यानंतर तुम्ही मुंबईभर दहीहंडी फोडण्यास निघणार? हो, आता आम्ही आमच्या 52 चाळीत सगळ्यांना सलामी देणार आहोत साखळीच्या स्वरूपात, आणि त्यानंतर आम्ही दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज होणार आहोत। आपण बघतोय साखळीच्या माध्यमातून आगळी वेगळी सलामी देण्याचा प्रयत्न केला जातोय। ही संपूर्ण साखळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारण शेकडो गोविंदा चिमुकले या साखळीमध्ये गोविंदाच्या सहभागी झालेले आहेत। उंच थर तर लावले जातीलच गोविंदांच्या माध्यमातून, मात्र लांबच लांब साखळी हा एक अनोखा प्रयोग या ठिकाणच्या गोविंदाच्या माध्यमातून केला जातोय आणि संपूर्ण 52 चाळी या परिसरात आहेत, या चाळींना सलामी दिली जाते। कॅमेरा पर्सन गौरवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी।